एक तर बारीचं भरणं बरं, माझ्याच बारीत बंद पडले मोटर. काय कसं भरणं करायचं बा? एक तर लोकांचे पैसे पाणी मिटवायचं. बापू ओरखली का काम? हो चाललंय ना, तर भरणं करायचं. लाईट आली पण ते मोटर चालू आहे ना. कायला का तुमची कायम बुळबुळच आहे. लाईट आली तर मोटर बंद, मोटर चालली तर लाईट गेली. साऱ्याच्या मोटरी चालू झाल्या. बरं कामासाठी आलो तू जरा. ते याचं काय करता आपलं व्याजाचं? थोडंसं जात आहे. कांदा गेले की तुमचंच मिटवायचं ना. अहो कांद्याच्या भरवशावर जमतंय का थांबून? हा कांद्याच्या बाजाराचं खरं आहे का? उद्या बाजार पडला की म्हणणार पडला बाजार. अरे पता हाय कांदा, मग जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला देणार ना. ते काय सांगू नका का, थोडं फार पटलं पाहिजे तुम्हाला. अहो मुद्दल 3 लाख आहे, व्याजाच 2 लाख, 5 लाख झाले तुमचं. यंदा करू काहीतरी. तुमचं आहे ना, नाही मुद्दल देताल तर व्याज तरी देतो. बापू मला तसलं सांगूच नको बरं का. मी आहे ना दरबारी तुझ्या घरी येतो आणि घरी आल्या तुझी बायकान पोरगी ती हातापाय पडतात, त्यांच्या तोंडाकडे बघून ग बसतो. आज त्यासाठीच राहण्यात आलोय मी. काय करायचं सांग बाबा. आतापर्यंत सांभाळा, आता अजून काही दिवस सांभाळा राव. आयुष्यभर तुला सांभाळत बसू का मी? करू करू यंदा 100% तुमचे पैसे आहेत ना, काही करून तुमचं मिटवतो बस. बापू ते विषय सोडून द्या आता. करतो न बिरतो नाही, करणार काय ते सांग आता मला. पैसे आहेत का तुझ्याकडे? नाही ना. आता तर काय सांगावर. एक काम कर, वावर लिहून दे सरळ माझ्या नावावर. कशावर जगायचो आम्ही? वावर तरी किती आम्हाला. परत खायचं काय? लेकर कसं जगायचं? आम्ही कशावर जगायचं? आम्ही कशावर जगायचं? हाय मस्त तुमचं सगळं खरं आहे. आता काय करणार हो? तसलं सांगू नको बापू, नाही तर बघ बा मग जड जाईन तुला. मला जप्तीच आणायला लागत, नाही तर मी सरळ मग करीन काय करायचं ते. मग पाया पडायचं नाही माझ्या. गॅस सांभाळून गरीबाला राव. लका बापू तुझं एक आहे ना लका, सोयर सुद्धा सांभाळलं नाही मी. पण एक काम करतो का सरळ? नाही तर बोला ना, बोला बोला. हे बघ तू याच्या नाही होते ना काय, हो पुढं पोरीचं लग्न आले. मला माहिती तू पोरीचं लग्न आलं की परत म्हणणार पैसे संपले काय झालं काय. त्यापेक्षा एक काम कर, तुझी मुद्दल सगळी माफ करतो मी आणि याच माफ करतो. माझा बारका भाऊ आहे का, हो हो, त्याला तुझी पोरगी देऊन टाक. हा आला का सोयराच होणार ना तू माझा. मग काय काळजीच नाही. पैसे नाही दिले तरी चालेल. आता आपल्या माणसाला आपण म्हणणार आहे का पैसे दे म्हणून? हा बरं लग्नाची काळजी करू नको, मी करून घेतो लग्न. हा अहो पण काय होतं, अजून 2 महिन्यानं ती पोरगी 18 वर्षाची होती आणि शिकते ना. अरे शिकून कोणी बोंब पाडली? आणि 2 महिने काय 5 महिने थांबतो मी. तू काय काळजी करू नको, सगळंच तुझं जग जग मिटन बघ. तुमच्या वयात बी फरक पडतो ना. ते आता ह्या पोरीचं वय तुमच्या काय 7-8 वर्षाचा फरक आहे. त्याने काय होणार आहे? कोण आधार कार्ड चेक करायला येणार आहे का लग्नात? काय किती अंतर आहे वयाचं? काळजी करू नको, मी सगळं सांभाळून घेतो. तू हो म्हण, जा घरी सांग. ठीक आहे, मुलीशी चर्चा करून घेऊन निर्णय. चालतंय चालतंय, बाकी काय काळजी करू नको, मी सांभाळून घेतो. हा चालतं. हा जा. वैष्णवी, हा बोला ना बाबा. परीक्षा संपली तुझी? हा एकच पेपर राहिलाय, तेवढं झालं का संपलं. संपली म्हणते? हा काही नाही, तुझं आहे ना लग्न जमायचं म्हणतो तुम्ही. स्थळ पाहिलंय. पण बाबा अजून तर मला खूप शिकायचं होतं ना पुढे. अरे हो, पण कुठं स्थळ पाहिलं? ते सचिन भाऊचा छोटा बंधू नाही का, त्याच्यासाठी. असं अचानक? हा मग आता तिचं शिक्षण कम्प्लीट होत आले, वय बी होत आले, म्हणलं मग टाकूत करू. आई पण बाबा तर म्हटले होते ना की अजून तुला पुढे शिकवतो. मग तेच तर. अरे हो, पण आता मग एवढं चांगलं स्थळ आहे तिथं. अरे पण आता मग इथं तरी किती दिवस ठेवणार आहेत आपण? लग्न तर 1 दिवस करावंच लागेल ना. अहो पण ठीक आहे ना, पद्धत आहे ना लग्न करायची. पण ती पोरग कुठं, ही पोरगी कुठं, काय तुमचं चाललंय? बघ आता थोडंसं वयाचा फरक आहे, मला बी मान्य आहे. आता पैसा पाणी सगळ्या गोष्टी इथं मग आपल्यासारखीच दरिद्री येणार. अहो थोडासा नाही वयाचा, 7-8 वर्षाचा फरक आहे. थोडा म्हणतात काय त्याला? काय बोलता तुम्ही? आता पोरगी राहील नीट नाटकी तिथं, पैसा पाणी शेतात आपल्यासारखं राबावं नाही लागायचं, कष्ट नाही करावं लागायचं. काय आपलं तर डोकंच बंद पडतंय. अरे लय दिसायला चांगला देखना पोरग पाहिलं, काही दगड खातेल काय तिथं? मला कळत नाही का? हे पोरगी तिथं आपल्या समोर राहील, गावात राहील, लक्ष ठेवता येईल पुढं मागं. काय म्हणते तू? ऐक बाळ, येड्यावानी करू नको. काय करायचं ते करा बाई. आता काय बोलणार मी? तुम्ही आता आता तू बोलूच नको, मी शब्द देऊन आलोय. त्या पोरीचं कल्याण होते. मला कळत नाही का? एकुलते एक लेकरू आहे, तिचं वाईट करणार आहे मी? वाईट हे ना, तर ते वयाचं मी म्हणत होते तुम्हाला. अरे पण आता आहे ना, परिस्थिती चांगली ना. चल